नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बर्फाचं शिवलिंग बनवणार आहे। तर मला कमेंट आली होती बर्फाचं शिवलिंग बनवा म्हणून। तर मी आता एक प्लेट घेतलेली आहे मध्यम आकाराची, ग्लास घेतलेला आहे छोटासा, जास्त मोठा आणि पसरट घ्यायचा नाही। तर अर्धा ग्लास भरायचा आहे आणि वाटी गच्च भरून घ्यायची। तर मी इथं पाणी एकदम शुद्ध वापरलेलं आहे पिण्याचं। प्लेट भरून घ्यायचे पाणी आणि वाटी पण गच्च भरायची। तर याच्यात गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचे। तर इथं मी गंगाजल टाकत आहे। तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे रात्रभर। तर आता बर्फ तयार झालेला आहे। तर मी एका मोठ्या ताटामध्ये घेतलेला आहे आणि याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकून घ्यायचे। यामुळे बर्फ लवकर सुटतो वाटीचा आणि प्लेटचा आणि ग्लासचा। यासाठी मी थोडंसं घरचं कोमटसर पाणी असं टाकलेलं आहे। तर असंच ठेवायचं आहे 2-3 मिनिट। तर आता सहज निघतोय बर्फ। तर अशा प्लेटमध्ये ठेवायचे आणि प्लेटचा पण असा ठेवून द्यायचा आहे। तर बर्फ एकमेकाला चिकटतो, त्याच्यामुळे काही असं पडण्याची भीती नाही किंवा निघण्याची भीती नाही। तर आता मी ग्लासमधलं पण काढलेला आहे बर्फ आणि अशा पद्धतीने वरची पेंड तयार केलेली आहे। तर बघू शकता एकदम छान असं शिवलिंग तयार झालेलं आहे। तर मी आता या शिवलिंगाची पूजा करणार आहे। तर बघू शकता एकदम छान असे शिवलिंग तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने बनवू शकता तुम्ही पण। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।